माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला। माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या पक्षप्रवेश मेळाव्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यायला तब्बल 6 तासांचा उशीर झाला। दुपारी 3 वाजता होणारी सभा रात्री 9 वाजता सुरू झाली। विशेष म्हणजे शिवसेनेच्या मंचावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार राजू खरे यांची सुद्धा उपस्थिती होती। खराब हवामानामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विमानाऐवजी कारने आले। सकाळी 11 वाजल्यापासून आलेले कार्यकर्ते ताटकळत बसले होते। त्यांच्या संयमापुढे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नतमस्तक झाले। माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत शिंदेंच्या शिवसेनेत कार्यकर्त्यांसह प्रवेश केला। गुरुवारी अक्कलकोट येथील मंगरुळे प्रशाले शेजारच्या मैदानात त्यांचा मेळावा झाला। यावेळी त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। मंचावर विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे, शिक्षण मंत्री दादा भुसे, संजय राठोड, माजी खासदार रवींद्र गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमांचं पूजन करून चांदीची तलवार देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्वागत करण्यात आलं। यावेळी बोलताना माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे म्हणाले की 11 तासांपासून लोक उपस्थित आहेत। 68 वर्षात पक्ष बदलला नव्हता। दिलेला शब्द तुम्ही पाळता। तुमच्यासारखा दुसरा नेता नाही। काही लोकांची इच्छा होती उपमुख्यमंत्री येऊ नयेत म्हणून। आम्ही कुणाचं वाईट चिंतत नाही। देगाव एक्सप्रेस कॅनॉलचे 400 कोटी रुपये मंजूर आहेत, ते वितरित करावेत। नगर परिषदेसाठी 300 कोटी रुपयांचा निधी द्यावा। बोरामणी विमानतळाचा प्रश्न मार्गी लावावा अशी अपेक्षा सिद्धाराम म्हेत्रे यांनी व्यक्त केली। इथं आमच्या तालुक्यात देगाव एक्सप्रेस कॅनलचं काम मंजूर झालेलं आहे। निम्म काम आणून सोडलेलं आहे। मी परत त्याला आपणच मुख्यमंत्री असताना 400 कोटी मंजूर केलेत। ते निधी अजून वितरित झालं नाही आम्हाला। तेवढं ते काम झालं तर आमचे जवळजवळ 17,000 हेक्टर जमीन पाण्याखाली येणार आहे। त्यासाठी आपण ते मंजूर झालेले त्याचा निधी आम्हाला मिळवून द्यावा एवढंच विनंती करतो। आणि आमच्या गावात एक बबला म्हणून आहे, शेवटचं जे आज केटीवर इथं कुर्नूर धरणात पाणी जातं बोरीवर, तिथं बबला आहे, तिथं सर्वे पण झालेला आहे। जास्त नाही, त्याला काय 40-50 कोटी रुपये लागणार आहेत। ते झालं तर त्या भागातले जवळजवळ 30-40 गावाला त्याचा फायदा होणार। आमच्या तालुक्याचा एकमेव असा तालुका आहे, 3 नगरपालिका आहेत, अक्कलकोट, मैंद्रगी, दुधनी। तिन्ही नगरपालिका क वर्गातले आहेत सगळे। त्यामुळे ह्या नगरपालिकेचे काम करण्यासाठी आम्हाला निधीची फार आवश्यकता भासते। म्हणून मी आपल्याला विनंती करतो, तिन्ही नगरपालिकाकडून तिन्ही नगरपालिकेला जर आपण 100 कोटी दिले तर 300 कोटीचा निधी दिला तर खातं आपल्याकडे, त्यामुळे काय अडचण नाही। तेवढे 300 कोटीची निधी द्यावा म्हणून असं मी आपल्याला विनंती करतो। इथे लहानसं धरण आहे साहेब, कुर्नूर धरण आमच्या तालुक्यात, आम्हीच त्यावेळी बांधलेलं आहे आमच्या काळामध्ये। त्या धरणावर जसं उजनी धरणावर आपण ज्या प्रकारे पर्यटन विकास झाला आहे, त्याच धर्तीवर कुर्नूर धरणावर सुद्धा पर्यटन विकास व्हावा आणि त्यासाठी निधीची उपलब्धता करून द्यावी असं मी मागणी करतो। अक्कलकोट तालुक्यात MIDC पण व्हावी असं मी विनंती करतो। यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की खराब हवामानामुळे विमान सोलापूरला उतरू शकलं नाही। केंद्रीय मंत्री नायडू यांना विनंती करून कलबुर्गीत उतरलो। तुम्ही 11 तास वाट पाहिली असं म्हणत ते समर्थकांसमोर नतमस्तक झाले। एकदा कमिटमेंट केली की मी स्वतःचंही ऐकत नाही। म्हेत्रे घराण्याचं समाजकारण मोठं आहे। श्रीमंतीचा दर्प, गर्व, अहंकार नाही। कार्यकर्त्यांचा नेता अशी त्यांची ओळख आहे। त्यांच्या नावात राम असल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं। जेव्हा बाळासाहेब यांच्या विचारांशी तडजोड झाली तेव्हा आम्ही सत्ता सोडली। युती धर्म मोडलेल्यांचा आम्ही टांगा पलटी केला। कितीही अफवा पसरवल्या तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद पडणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। या पवित्र भूमीतला एक अनुयायी, शेकडो कार्यकर्त्यांचं, हजारो कार्यकर्त्यांचं शिवसेनेचा भगवा हातात धरतोय, यासारखा दुसरा आनंदाचा दिवस नाही।
आणि म्हणून आपल्याला माहीत आहे, मी निघालो, सोबत लोक येत गेले. एक त्याला एक हिंदी शेर आहे, मैं अकेला ही चलाता जानी बे मंजिल, मगर लोग साथ आते गए, कारवा बनता गया. असा हा कारवा वाढत चाललाय, लोक येत चालले. खरं म्हणजे या ठिकाणी मी एवढंच सांगतो, सिद्धरामजी तुम्ही भिवू नका. तुमच्या पाठीशी स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे, या महाराष्ट्रातल्या जनतेचा आशीर्वाद आहे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचा, आनंद दिघे साहेबांचा आशीर्वाद आहे आणि जनता देखील तुमच्या पाठीशी उभी आहे. आणि म्हणून सिद्धरामजी एक साधा सुद्धा कार्यकर्ता स्वतःला समजतात ते, परंतु त्यांनी जे काम केलंय, त्यांच्या खऱ्या अर्थाने त्यांचे सातलिंगप्पा मेत्रे वडील, बरोबर आहे, त्यांचं देखील समाज कार्य फार मोठं होतं. आणि म्हणून अतिशय श्रीमंत घराण्यात जन्म होऊन देखील त्यांच्या कधी स्वभावामध्ये श्रीमंतीचा कधी दर्प आला नाही. अगदी गरीबातल्या गरीब कार्यकर्त्याला भेटणं, त्याला मदत करणं, कुठलाही अहंकार नाही, गर्व नाही. आणि म्हणूनच अशाच माणसाला भेटायला मला आवडतं, कारण मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा, या राज्याचा मी मुख्यमंत्री झालो. आणि अनेक लोक वडिलांच्या नावावर बडाया मारतात, फुशारक्या मारतात, परंतु सिद्धरामजींनी कधी ते काम केलं नाही. सिद्धरामजी जमिनीवर पाय ठेवून चालले, जमिनीवरचा कार्यकर्ता बनले. आणि म्हणून कधी त्यांच्या मनाला अहंकाराचा स्पर्श झाला नाही. हा त्यांचा मोठेपणा आहे, हा त्यांचा मोठेपणा आहे. आणि म्हणून कार्यकर्त्याचा नेता अशी त्यांची, कार्यकर्त्यांचा नेता अशी त्यांची प्रतिमा आहे. कार्यकर्त्यांचा खंबीरपणे पाठराखण करण्याचं काम त्यांनी केलं.